नमस्कार. विचारा रोकटोक या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा रोकटोक आहे आपलं हक्काचं व्यासपीठ. तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न, तुमची मतं थेट जबाबदार पदाधिकाऱ्यांपुढे महाराष्ट्रापुढे मांडण्याचं महाराष्ट्रातलं प्राईम टाइम मधलं एकमेव व्यासपीठ. आमच्या 1800221010 नंबर पुन्हा एकदा ऐका. 1800221010 या टोल फ्री क्रमांकावर फोन करा आणि माझ्यासोबत तुम्ही विचारा रोकठोक. भीक नको पण कुत्रावर, अशी आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे. ही म्हण तशी फार मार्मिक आहे. या म्हणीची प्रचिती हल्ली वारंवार येत असते. आज ठाण्यात देखील असंच झालं. 4 एप्रिल 2013 हा दिवस महाराष्ट्रातले सर्व नागरिक कधी विसरणार नाहीत. मुंब्रा शिळफाटा इमारत दुर्घटनेत त्या दिवशी 74 जणांचा बळी गेला होता. 34 जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी एकूण 27 जणांवर आरोपपत्र दाखल झालं आणि अटक झालेल्यांमध्ये 9 अधिकाऱ्यांचा, ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या घटनेतून महाराष्ट्र अजून सावरलाही नाही तोपर्यंत ठाणे महानगरपालिकेतल्या तथाकथित गोल्डन गँगला या अधिकाऱ्यांचा फार पुळका यायला लागलाय. आज त्याची सुरुवात अशी झाली की महासभेत ठराव करून या सगळ्या अधिकाऱ्यांचं निलंबन मागे घेतलं गेलं. एका खुनाला आपल्याकडे फाशी किंवा जन्मठेप आहे, तर 74 खुनांना मात्र किंवा 74 खून करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मात्र पालिकेची इतकी मेहरबानी की त्यांना मोकाट सोडलं. कशासाठी कशासाठी हाच प्रश्न निर्माण झालाय. मुळात या दोषी अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी निलंबनाचा ठराव करणं शक्य असतानाही त्यांना पुन्हा सेवेत रुजू करताना सर्व पक्षांना काहीच कसं वाटलं नाही. या घटनेतल्या बळींचे नातेवाईक अजूनही मर्दीच्या प्रतीक्षेत असताना त्यांचा कुणाला काहीही पुळका येत नाही. मुळात हा ठराव कायदेशीर तरी आहे का? आणि अशा लोकप्रतिनिधींच्या बाबतीत संताप जनतेनं व्यक्त करावा तरी कसा? या सगळ्या प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत 74 खून माफ या खास कार्यक्रमात. चौऱ्याहत्तर खून माफ या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. ठाणेकरांनो, तुमचं अभिनंदन. ठाण्यात आता गुढ्या उभ्या करा, सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, रांगोळ्या काढा. एवढंच कशाला, शोभायात्राही काढा. 74 जणांच्या खुनाचे आरोपी तुमच्या सेवेत परत येत आहेत. ठाण्यासाठी ही केवढी मोठी शोभा. 4 एप्रिल 2013ला घडलेल्या शिळफाटा इमारत दुर्घटनेत 74 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रकरणातल्या सगळ्या दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन मागे घेण्याचा ठराव ठाणे महापालिकेच्या महासभेत मंजूर झालाय. पहा हा ठराव मांडणाऱ्या नगरसेवकाचं काय म्हणणं आहे. हे बघा, सर्वच अधिकारी ह्या ठरावाच्या अनुषंगाने येऊ शकतील की नाही कामावर मला माहीत नाही. मात्र याचा फायदा नक्कीच DMC सरमुकादम आणि त्या लेवलचे जे अधिकारी आहेत, सहाय्यक आयुक्त लेवलचे जेवढे अधिकारी आहेत, जे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये निलंबित आहेत, त्या सर्वांना याचा फायदा 100% होईल. या दुर्घटनेतील बळींचे नातेवाईक आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र जबाबदार म्हणवल्या जाणाऱ्या ठाण्यातल्या लोकप्रतिनिधींना कशाची काळजी आहे पहा. सरसकट त्या चार्जशीटमध्ये ज्यांचा संबंध काय नसताना त्यांना न्यायालयाने जामीन दिलेली आहे, त्याच अधिकाऱ्याने आम्ही परत सेवेत घेण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव आणला होता आणि त्या बाबतीतला ठराव पारित झालेला आहे. त्यावेळी आम्ही असं म्हणालो, त्या लोकांना जर तुम्ही या दोषी अधिकाऱ्यांना जर तुम्ही कामावर घेणार असाल, मग याही लोकांना कामावर घ्या. जर एका अधिकाऱ्याला एक न्याय लावणार असेल, मग इतर अधिकाऱ्यांना तो न्याय का नाही? या सगळ्या प्रकारावर राज्यभरातनं टीका होऊ लागल्यावर महापौरांच्या कोर्टात चेंडू टोलवण्याची स्पर्धा सुरू झाली. महापौरांनी ते पिटिशन अधिकारी आहेत, त्यांनी वास्तविक पाहता हा जो त्या ठिकाणी सूचना उपसूचना त्या ठिकाणी केली, तर ती सूचना त्या ठिकाणी मंजूर करायला नव्हती पाहिजे. ह्या ठरावाला आमचा तर विरोध आहे आणि सन्माननीय महापौरांनी हा ठराव हाडला नाही पाहिजे असं मत होतं. याविषयी महापौरांना विचारलं असता त्यांनीही आपलं उत्तर ठरवूनच ठेवलं होतं. काही गर्दीमध्ये बिगारी झाला, ड्रायव्हर झाला, अशा लोकांना देखील त्यांच्यावर कारवाई झालेली आहे आणि ते कुठेतरी निष्पाप लोक त्याच्यात ते वेटीस धरू नये आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये. शेवटी त्यांचा देखील परिवार आहे, एक जो कॉर्पोरेशनला काम करणार म्हणून त्यांची पण फॅमिली आहे. आपल्या लोकप्रतिनिधींचा हा ठराव पाहून काय बोलावं आणि काय नको हेच ठाणेकरांना कळेनासं झालंय. सर्वसामान्य ठाणेकर, करदाता, नागरिक या नात्याने या सर्वांना ही श्रद्धांजली अर्पण करत आहे. थंड डोक्यानं केलेल्या एका खुनाला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होते.
त्या न्यायानं 74 जणांचे खून करणाऱ्यांना काय शिक्षा व्हायला हवी? तुम्हीच विचार करा. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. 74 खून माफ या कार्यक्रमात माझ्या सोबत आहेत माजी उपायुक्त मुंबई महानगरपालिका गोरा खैरनार. गोरा खैरनार साहेब, आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभयजी, आपलं स्वागत. आणि ठाण्याहून ठाणेकर पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सोपान बोंगाणे, गेले 30हून अधिक वर्ष ठाण्याहून पत्रकारिता करणारे सोपान बोंगाणे आपल्यासोबत आहेत. सोपानजी, आपलं स्वागत. पहिला प्रश्न घेऊन मी जातोय खैरनार साहेबांकडे. खैरनार साहेब, आत्ता जे काही झालं ते एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवलं. काय आपली प्रतिक्रिया, काय झालं असं वाटतं? एकदम अगदी आपण जे म्हणाला आहात याच्या चॅनलवर ते अगदी तंतोतंत लागू होतं. आणि मला असं वाटतं की अशी वेळ आलेली आहे की आता भ्रष्टाचाराला सगळ्यांनी मोकळीकडे देऊन टाकावी, जाहीरच करून टाकावं, हे सगळं कायदेशीर करावं. म्हणजे विनाकारण ह्या अधिकाऱ्यांवर अशी काही कारवाई होणारच नाही. खरं म्हणजे आपलं दुर्दैव म्हणायचं की या देशाची विटंबना म्हणायची मला कळत नाही. 74 लोक बळी गेलेत. ज्या ठेकेदाराने गैरमार्गाने झटपट इमारत उभी केली आणि जी धोकादायक आहे अशा इमारतीला आणि अशा ठेकेदाराला पाठीशी घालणारे आमचे सरकारी अधिकारी महानगरपालिकेचे उपायुक्तपासून पैसे भरपूर घेतलेले आणि तरीही आता आपण काय म्हणायचं, निर्लज्जपणा म्हणायचा, आपले लोक आहेत काय म्हणायचं मला काही कळत नाही. मी आता अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, आपण अनेक हिंदी इंग्रजी चित्रपटही पाहिले आहेत, मराठी नाटकही बघता. 74 खून माफ किंवा 74 खून माफ अशा प्रकारचं नाटक यापूर्वी किंवा चित्रपट आपण कुठल्या तरी भाषेत कधीतरी पाहिला होता का? हे असे चित्रपट तुम्हाला ठाण्यात अनेक पाहायला मिळतील वेगवेगळ्या विषयांचे. म्हणजे हे आजचा जो ठराव आहे कालचा झालेला तो दुर्दैवी असला तरी ठाणे महापालिकेचा इतिहास बघितला किंवा ठाणे जिल्ह्यातल्या अन्य महापालिकांचा इतिहास बघितला तर मला वाटतं की फार धक्कादायक नाही. असे अनेक निर्णय झालेले आहेत. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण अलीकडच्या काळातलं उदाहरण देतो, कल्याणचं सुनील जोशींचं. म्हणजे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांना निलंबित केल्यानंतर त्यांना परत सेवेत घेण्याची जी तत्परता आणि सर्वपक्षीय ऐक्य, जे की कधी बाकीच्या विषयावर होताना दिसत नाही आपल्याला, पण या विषयावर सगळे एकदम एका सुरात एका तालात येतात. त्यावेळेसही दिसलं होतं, आताही दिसलं. अन्य ठिकाणचे असे अनेक दाखले देतील. सोपान बोंगाणे आहेत आपल्याबरोबर, ते पण सांगतील की असे अनेक प्रसंग आहेत की ज्यामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. मुळात या कायद्याप्रमाणे, कायद्यात जी प्रोव्हिजन आहे मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम, या अधिनियमामध्ये तरतूद आहे की 6 महिन्याच्या आत तो ठराव आणला पाहिजे, निलंबनानं मान्यता घेतली पाहिजे. हा ठराव का आणला नाही? हा जर ठराव प्रशासनानं आणला असेल तर तोच न्याय इतरांना न्यावा. आता न्याय हा शब्द वापरायचा की नाही हा भाग वेगळा. देर इज नो इक्वॅलिटी इन इलिगॅलिटी. परंतु इकडे म्हणणं काय आहे की हा जर इलिगॅलिटी असेल तर ती त्याच्यात पण इक्वॅलिटी पाहिजे आम्हाला. त्याच्यात पण समान काय म्हणतात त्याला बेकायदेशीरपणा पाहिजे. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणामध्ये सुद्धा समानता पाहिजे. याच मुद्द्यावर मी जातोय सोपान बोंगाणे यांच्याकडे. सोपान बोंगाणे, गेल्या 6 महिन्यामध्ये ही घटना घडल्यानंतर ठाणे महानगरपालिकेनं या दोषी अधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी निलंबनाचा ठराव महानगरपालिकेत पारित का बरं केला नाही? काय वाटतं आपल्याला? उदयजी, कसं आहे की ठाणे महापालिका म्हणा किंवा आणखी जिल्ह्यातल्या कुठल्याही इतर महापालिकांचा जर इतिहास पाहिला, आत्ताच अभय देशपांडे म्हणाले की कल्याण महापालिकेचं त्यांनी आता उदाहरण दिलं. इतर महापालिकांमध्ये सुद्धा हीच कथा आहे. कुणीही नियमाप्रमाणे काम करायला मागत नाही. नगरसेवकांना जे अधिकार दिलेले असतात महासभेमध्ये बोलण्याचे, त्यांना ठराव करण्याचे, त्यानुसार ते मनमानी पद्धतीने कोणतेही ठराव करत असतात. यापूर्वी टी चंद्रशेखर आयुक्त ठाण्यामध्ये होते, त्यांनी खूप चांगलं काम ठाण्यामध्ये सुरू केलं. त्यांच्याही विरुद्ध असाच ठराव एक दिवस ठाणे महापालिकेमध्ये आला आणि त्या ठरावाला सगळ्या नगरसेवकांनी सर्वपक्षीय पाठिंबा एकमताने दिला. त्याही वेळी अखेरीस बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला जिवंत होते. त्यांनी ते सगळ्या नगरसेवकांना आणि इन्क्लुडिंग आनंद दिघे यांना मुंबईत बोलावून घेतलं आणि त्यांना चांगल्या शब्दामध्ये सुनावून चंद्रशेखरांच्या विरुद्धचा ठराव मागे घ्यायला लावला. असे अनेक इतिहासात दाखले आहेत ठाणे महापालिकेच्या. यापूर्वी किसननगरमध्ये एक साईराज नावाची इमारत 1998 मध्ये अशीच पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि त्याखाली जवळजवळ 14 ते 15 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. त्याही वेळी एका उपायुक्ताला, मी नाव घेणार नाही आता, ते आता रिटायर झालेले आहेत, पण त्यांना त्यावेळेला निलंबित असंच करण्यात आलं आणि पण ते त्या काळामध्ये जवळजवळ 5 वर्ष निलंबित राहिले होते.
कारण त्यावेळेला कोणी ठराव आणून मग त्यांना कामावर घ्या असा प्रयत्न मागच्या दारांनी झाला होता, परंतु ती केससुद्धा अशीच गंभीर होती, त्यामुळे त्यावेळेला असं कोणी धजावलं नाही आणि शेवटी ते प्रकरण पुढे गेलं. परंतु या केसमध्ये माझं मत आहे की ही एवढी गंभीर बाब आहे, 74 निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत आणि असं असताना एक नगरसेवक प्रस्ताव देतो की अमुक अमुक अधिकाऱ्याला कामावर घ्या आणि दुसरा नगरसेवक तात्काळ उठून म्हणतो की सगळ्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कामावर घ्या. म्हणजे याच्या मागे थोडी तरी काहीतरी विचार करण्याची शक्ती या लोकांमध्ये आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो. सोपान मुंगडे, मला एक प्रश्न विचारायचा की साईराज ही बिल्डिंग कोसळलेली बिल्डिंग आणि त्यातले आरोपी, त्यातले कथित दोषी, त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याचा हा ठराव आणि त्यावेळेला तसा ठराव करण्याचा हाणून गेलेला प्रयत्न आणि आता यशस्वी झालेला प्रयत्न, ठाणे महानगरपालिकेचा कारभार आणखीन किती खालच्या स्तरावर जाईल असं वाटतं आपल्याला? ठाणे महापालिकेचा कारभार मी गेल्या जवळजवळ 28 ते 30 वर्षापासून पाहतोय. ठाणे महापालिकेच्या कारभाराला सुरुवातीला जो दर्जा होता त्याही वेळेला काही गोष्टी अशा चालत होत्या, परंतु जे त्या काळातले नगरसेवक होते, आज विधान परिषदेचे उपसभापती माननीय वसंत डावखरे आहेत, स्वर्गीय प्रकाश परांजपे खासदार, स्वर्गीय मोदा जोशी शिवसेनेचे आमदार होते आणि विरोधी पक्षातही काही चांगली लोकं होती, परंतु त्यावेळेला अशा प्रकारे एवढा कारभार महापालिकेचा नैतिकदृष्ट्या रसातळाला गेल्याचं आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये जसजसा काळ पुढे जातो आहे तसतसं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत जात आहेत आणि मला असं वाटतं की हे सगळ्याच ठिकाणी चालू आहे. आणि आता जसं खैरनार साहेब म्हणाले की या देशामध्ये भ्रष्टाचाराला एक त्याला कायदेशीर स्वरूप देण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे की काय, असे आज भ्रष्टाचाराला कायदेशीर स्वरूप देण्याची वेळ येऊन ठेपलेली आणि महानगरपालिकेतल्या या ठरावानंतर त्या कायदेशीर बाबींची पूर्तताही झालेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेत बेकायदेशीर गोष्टी केल्यानंतर त्याला कायदेशीर पूर्तता लगेच मिळू शकते, जास्तीत जास्त वेळ 6 महिन्याचा असू शकतो, हेही आज सिद्ध झाले आहे. अगदी 100 अन्याय भी उसमें माफ हो सकते हैं, 100 खून केले तरी सुद्धा ते माफ होऊ शकतात, हेच आपल्या समोर आलंय. याच्यात अनेक बारीक पदर आहेत, त्या सगळ्या बारीक पदरांची उलगड मी करून आपल्याला समजावून सांगणार आहे की श्रीकांत सरमुखदम आणि इतरांचं निलंबन याच्यातला नेमका फरक काय आहे तोही आपण पाहणार. पण आता एक पहिली प्रतिक्रिया येते आपल्याकडे. जनार्दन गालपगारे आपल्या बरोबर आहेत दहिसरहून. जनार्दनजी, या कार्यक्रमात आपलं स्वागत. विचारा, रोखोक मांडा आपलं मत. सर, माझं मत असं आहे की हॅलो, बोला बोला. आज जी आता इमारत कोसळली, ज्या 74 अधिकारी लोकांचे प्राण गेले, त्या ठिकाणी परत हे सत्ताधारी नगरसेवक ठराव करून आणि त्या अधिकाऱ्यांना परत कामावर जर घेत असतील तर परत अजूक अशा इमारती बनवून अजूक लोकांना यांना जेव्हा त्या प्राणाला मुकवायचं आहे का, असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे. अशा प्रकारचे अधिकारी पुन्हा सेवेत आल्यानंतर असेच गुन्हे वारंवार घडून 74 हा आकडा 274, 574, 1074 असा कशावर होणार नाही अशाही प्रकारची भीती व्यक्त होते. ही सगळी चर्चा आपण अशी चालू ठेवणार आहोत. परंतु एक कळीचा मुद्दा आहे, तेवढा फक्त खैरनार साहेबांना प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे अशा प्रकारे निलंबित अधिकारी जेव्हा जेलमध्ये असतो आणि तो कामावर रुजू करून घेतला जातो तेव्हा त्याला नेमके कोणत्या प्रकारचे फायदे मिळतात सेवेचे? त्याला ते सेवेत घेताना त्याचा काही दोष आहे की नाही, त्याच्यावर काही आरोप आहेत की नाही आणि त्या आरोपाची चौकशी होऊन जर सिद्ध झाले तर त्यासाठी त्याला जी काही शिक्षा व्हायची ती शिक्षा होते. परंतु तसे जर आरोप सिद्ध झाले नाही आणि न्यायालयाने जर सोडून दिलेला असेल निर्दोष, तर मात्र त्याला सर्व पगार जे काही तर सुविधा असतात त्या सर्व मिळतात. पण आता जे अधिकारी जेलमध्ये आहेत आत्ता, त्यांना कामावर रुजू करून घ्या असा ठराव झालेला आहे. मग त्यांना सगळ्या सेवा शर्ती सगळं लागू होईल, त्यांचे पगार फुल त्यांना मिळत राहील, ते जेलमध्ये असले तरी मिळत राहणार नाही. जेलमध्ये म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये वगैरे असतील कदाचित. जेल होणं याचा अर्थ ते दोषी साबित होऊन जेल होणं हा भाग आहे. आणि जर ते जेलमध्ये गेले असतील दोषी साबित होऊन तर त्यांचं निलंबन कायम आहे, त्यांना कुठलाही सवलत मिळणार नाही किंवा सुविधा मिळणार नाही, त्यांना पगार वगैरे काही मिळणार नाही. अभय देशपांडे, अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्यानुसार केवळ ठराव करून भागत नाही, तर या ठरावाला मान्यता घ्यावी लागते राज्य शासनाची. हा ठराव जो झाला हा आयुक्तांकडे जाईल, महापालिका आयुक्ताकडे.
महापालिका आयुक्त त्यांचं मत त्याच्यावर नोंदवतील आणि तो राज्य सरकारकडे येईल. राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतरच त्यांना कामावर घेता येईल. म्हणजे ही लिगल प्रोसिजर आहे उपायुक्तांच्या वरच्या दर्जाच्या बाबतीत. अनेक वेळा खटले भरायच्या बाबतीत किंवा अशा लोकांना कायमचं बडतर्फ करण्यासाठी याचा गैरवापर जो होतो, जसे आपण आता आजचं उदाहरण पाहतोय, हे काढून टाकावेत अधिकार म्हणून राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळात कायद्यात दुरुस्ती करायचा निर्णय घेतला होता. परंतु तो अजून ती दुरुस्ती झालेली नाही की असे राजकीय हेतूने किंवा संगनमताने असे निर्णय होऊ नयेत यासाठी काही दुरुस्त्या करणं आवश्यक होते. पण ते अजून दुर्दैवाने तशा दुरुस्त्या झालेल्या नाही आहेत, त्या अंमलात आलेल्या नाही आहेत. परंतु आज ठराव झाला म्हणजे लगेच ते उद्या कामावर हजर होतील अशी परिस्थिती नाही आहे. चौऱ्याहत्तर खून माफ या कार्यक्रमात आपल्यासोबत गोरा खेळणार अभय देशपांडे, सोपान मोंगाणे आहेत. विचारा रोकठोक या कार्यक्रमात आम्हाला प्रचंड फोन येतात. आपल्याकडे आत्ता फोन आलेला आहे राजाराम सावंत कोल्हापूरहून. राजाराम सावंत कोल्हापूर. राजारामजी, विचारा आपला प्रश्न, मांडा आपलं मत रोकठोक. हॅलो, बोला. करणार साहेबांना विचारायचा प्रश्न. बोला. हॅलो, हा की हा असं कंटिन्यू चालू आहे का पूर्वीपासून? असं बाबा तुम्ही काय भ्रष्टाचार वगैरे सगळा पूर्वीपासून चालू आहे का, आता पण चालू आहे का त्याचा? हा जो तिढा आहे तो यापूर्वी होता आणि आताही तसाच आहे का? आता पण आहे का? बोला. आता पण प्रश्न तसा आहे का चालू आहे भ्रष्टाचार मध्ये? आता पण तसाच प्रश्न आहे का ते म्हणतात? पूर्वीच्या काळी तसाच होता का? म्हणजे याचा एक अर्थ असा आहे की तुमच्यावरही निलंबनाची कारवाई झालेली होती. मला आठवतंय की तुम्ही 5 का 6 वर्षाकरता निलंबित होतात. तेव्हा तुम्ही कायदा तोडला होता का? तेव्हा तुमच्या अखत्यारीतली एखादी बिल्डिंग पडली होती का? 74 खून तुमच्या हातून झाले होते का? कोणाला मारपीट केलेली नव्हती, कोणाचा खून झालेला नव्हता किंवा कोणी माझ्या कारवाईमुळे मृत्यू पावलेला नव्हता. तरी तुम्ही आत गेलात. हा, आणि तरी मला निलंबन 6 वर्ष ठेवलं. निलंबन कायद्याचं पालन केलं म्हणून तुम्ही आत गेलात. हो, बरं, कुठलाही गुन्हा साबित झाला नाही. मग तेव्हा तुम्हाला सेवेत परत घ्यावं असा एकही नगरसेवकांना ठराव केला नाही? नाही, उलट मी निलंबन व्हावं यासाठी गव्हर्नरकडनं ऑर्डिनन्स काढला होता. महापालिका आयुक्तांना अधिकार मिळावा त्यासाठी ऑर्डिनन्स काढला 2-3 दिवसाच्या आत आणि मला निलंबन केलं. त्यानंतर कोर्टाने आदेश दिलेत घ्या परत म्हणून, तरी घेतलं नाही. परत ते अपीलमध्ये गेलेत. म्हणजे 6 वर्ष मला रखडत ठेवलं. माझा कुठला गुन्हा नसताना. प्रेक्षक, कायद्याचं पालन केलं म्हणून खैरनार 6 वर्ष निलंबित होते आणि 74 खून करणारे मात्र 6 महिन्याच्या आत सुटले. कुठल्या प्रकारचं राज्य आपण भोगतोय हे आपण पाहताय या ठिकाणी. अभयजी, हा बोला. फक्त निलंबनच नाही तर त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या बाळासाहेबांना ठाकरे साहेबांना सुपारी सुद्धा दिली होती आणि बाळासाहेबांनी घरी बोलून मला सांगितलं, बघ अशी परिस्थिती आहे, तू चांगला अधिकारी आहेस, माझी इच्छा नाही तुला काही मारावं म्हणून, पण आता मुख्यमंत्री पण माझ्या मागे लागलाय आणि जर मी मारलं नाही, तुला काही केलं नाही तर माझी सगळी पार्टी खतम करून टाकणार. मग एवढी त्यावेळेस राजकारणी लोकांना, राजकारण कसं गलिच्छ स्वरूपात असतं त्याचाच एक व्यवच्छेदक लक्षण आपल्याला ठाणे महानगरपालिकेत दिसत आहे. मुद्दा असा आहे की 304 म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालेला आहे. 22 पैकी 9 आरोपी हे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. त्यातले उर्वरित जे आहेत ते सगळे बिल्डर आहेत, कोणी सप्लायर आहेत, कोणी नगरसेवक आहेत. त्यातले जे नगरसेवक आहेत हिरा पाटील एनसीपीचे, ते यातनं त्यांना बेल मिळाला आहे, त्यांना जामीन मिळाला आहे. महानगरपालिकेच्या 6 अधिकाऱ्यांचा जामीन कोर्टानं नाकारलेला आहे. असं असताना सुद्धा आत्ता आपण पाहिलं महापौर काय म्हणत होते की ते निर्दोष आहेत म्हणून त्यांची मुक्तता व्हावी आणि म्हणून त्यांना आमच्या सेवेत घ्यावं असा आम्ही ठराव करतोय. अभय देशपांडे, महापौर खरंच बोलतायत की त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी, त्यांना महानगरपालिकेत सेवेत घेतलं जावं. मग पोलिसांवर कारवाई करायची का? त्यांनी एका अत्यंत कार्यतत्पर कर्तव्यदक्ष खैरनारांसारख्या एका अधिकाऱ्यांवर, ठाणे महानगरपालिकेतल्या अशा 6 फार मोठ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करावा? त्यांचं सर्वच म्हणजे महापौर आणि बाकीचे नगरसेवक किंवा गटनेते पक्षाचे, त्यांचं म्हणणं काय होतं की एका अधिकाऱ्याला जर याचा फायदा मिळणार असेल तर बाकीच्यांना का नको? म्हणजे त्यामध्ये मगाशी मी तो वाक्य वापरलं की इक्वॅलिटी इन इलिगॅलिटी, असा हा सगळा प्रकार होता. या मुळामध्ये या प्रकरणात म्हणजे ठाण्यातला बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न गंभीर आहे. आज 2 लाखाच्या वर बेकायदेशीर बांधकाम आहेत. ही इमारत पडण्याची पहिलीच घटना नाही आहे. खरं तर या गुन्ह्यामध्ये जेवढे अधिकारी आत्ता म्हणजे ज्यांच्यावर केसेस रजिस्टर झाल्यात यापेक्षा अधिक लोकांचा याच्यात सहभाग आहे.
काही लोक फक्त ते खालच्या लोकांचा बळी दिला जातो असे त्यातले आत घातलेले आहेत. म्हणजे वरिष्ठ अधिकारी ज्यांच्यापर्यंत या तक्रारी जाऊनही ज्यांनी कुठली ऍक्शन घेतली नाही, त्यांच्यावर कुठली कारवाई झालेली नाही या प्रकरणात, मग तो लगेच मग हा विषय येतो की मोठे अधिकारी गेले सुटून, मग यांना तरी कशाला बळी देता, म्हणजे न्याय द्या यांना पण, अशा पद्धतीने मग असे निर्णय द्यायला सुरुवात होते. मला तर वाटतं हा ठराव यासाठी आणलेला आहे जेणेकरून भ्रष्ट अधिकाऱ्यांना मोकळीक मिळावी आणि हे बांधकाम करणाऱ्या परत इमारती उभ्या राहाव्यात आणि परत त्या इमारती पडत जाऊन आपल्याला पैसे मिळत राहावेत. म्हणजे भ्रष्टाचाराचे पैसे कमवण्यासाठी ठाणा महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी फार उत्सुक पहिल्यापासूनच आहेत आणि आता आपल्याला याच्यामुळे काही गदा येईल की काय म्हणून ती येऊ नये म्हणून ठराव पास करून अधिकारी कर्मचाऱ्यांना मोकळीक देणं, बांधा, तुम्हाला तुमचं काही बिघडणार नाही, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, बांधा, पैसे कमावून आम्हालाही द्या. उद्या या ठरावावर जर असीम गुप्ता ठाणे महानगरपालिकेचे कमिशनर असीम गुप्ता आयुक्त यांनी सही केली तर त्यांची सेवेत पुन्हा त्यांना रुजू करून घ्यावं लागेल. हा, मला नाही वाटत ते या बाबतीत स्वीकार करतील, कारण सनदी अधिकारी आहेत ते, त्यांची जबाबदारी आहे. ठाणा महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधींना फारसे काही बंधन नाही आहे आणि समाजाचं जे काही वचक पाहिजे तोही आता राहिलेला नाही राजकारणी लोकांमध्ये, परंतु आयुक्तावर हे बंधन आहेत आणि मला असं वाटत नाही की आयुक्त ही गोष्ट किंवा हा ठराव स्वीकारतील म्हणून. हा कार्यक्रम जर असीम गुप्ता अथवा त्यांचे इतर अधिकारी बघत असतील तर त्यांच्यासाठी खरा अर्थ गोरा खैरनार यांनी दिलेला सल्ला अत्यंत महत्वाचा आहे. जनमत काय आहे ते सुद्धा आता असीम गुप्ता हा जर कार्यक्रम बघत असतील तर त्यांना कळत असेल की 74 खून केलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींना आपण निर्दोष साबित करून महानगरपालिकेच्या सेवेत पुन्हा सामील करून घेणार आहोत का, याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फोन येत आहेत, त्यांचीही आपण दखल घेऊया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.